श्रोत्यांनो, स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. निवेदन स्नेहल ठाकरे यांचं आहे आणि या कार्यक्रमाचे सादर फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोत्यांनो, आजच्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती केली आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, संवाद साधता साधता एकमेकांशी जवळीक होते. थकवा सारा बोलण्यात गुंतून जाते. नसते वेळेला थारा, होता संवाद सुरू. सारे जगच जणू निराळे होते. सगळे सोयरे सारे दूर राहतात, फक्त आपले सुंदर जग उरते. संवादातूनच उमलतात नवनवीन पैलू रोज. असते त्या अनुभवाची एक वेगळीच मौज. एकमेकांना समजून घेण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे संवाद. संवादातूनच असाध्यही साध्य होते. यात नाहीच कोणताही वाद आणि याच संवादातूनच वाढत जाओ आपल्या नात्यातला आपलेपणा. हा हीच राहील परमेश्वराकडे एकमेव प्रार्थना. आणि घेऊयात आजच्या कार्यक्रमातील हा पहिला कॉल. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार दीदी, आप कहाँ से बात कर रहे हैं? गुजरात से आपका नियमित श्रोता धीरज रबारी बात कर रहा हूँ. मेरे अच्छा। गांव का नाम डेर, तहसील जिला पाटन. अच्छा। जहाँ रानी की वाव है दीदी. अगर आप गुजरात में कभी अगर घूमने आओ तो हमारी पाटन के ऐतिहासिक धरोहर रानी की वाव देखने जरूर आना. पक्का सर जी. और गुजरात में क्या क्या है देखने के जैसे? देखने लायक देखा जाए तो धार्मिक स्थल बहुत है. देखा जाए तो रणछोड़ जी का मंदिर है डाकोर अहमदाबाद के बगल में, यानी 80-90 किलोमीटर. अच्छा. और वहाँ से श्रद्धा में गांधीनगर स्वामीनारायण भगवान का मंदिर. फिर द्वारका है जो दरिया में समुद्र में बेट द्वारका भी है. अच्छा. वहाँ पहले जाने के लिए हम नाव में जाते थे. अभी वहाँ सुदर्शन सेतु बन गया तो दीदी वहाँ से भी हम जा सकते हैं दीदी. अच्छा सर, आपने बहुत अच्छा बताया कि गुजरात में घूमने जैसा धार्मिक स्थल भी बहुत है. अभी जो युवा पीढ़ी है वो धार्मिक रूप से कम दिखने के लिए अपने को मिलते हैं, तो इसके बारे में आपकी क्या राय है? दीदी, हमारे युवा वर्ग देखा जाए तो रचनात्मक कार्य करते हैं और कई धार्मिक कार्यक्रमों में कभी कभार रुचि लेते हैं और स्वयं सेवक की भूमिका भी वो अपने बखूबी से निभाते हैं. और हर युवा वर्ग देखा जाए तो सामाजिक कार्यों में भी उनका योग्य प्रदान रहता है. और जो युवा वर्ग है, खास करके आज के युवा वर्ग, वो जो अपने व्यसन है वो व्यसन छोड़ के कई ऐसे व्यसन है जो रेडियो के प्रति अपने सुनने का जो लत है. फिर कई अच्छी जगह जाके मोटिवेशन स्पीच सुनना, कई अच्छी अच्छी बातें जो युवा अपने जीवन में उतार सकता है दीदी. आज जागतिक रेडियो दिन है, तो रेडियो के बारे में आप क्या कहेंगे? रेडियो ने जो दिया है, मेरे ख्याल से विश्व में देखा जाए, भारत में देखा जाए तो रेडियो ने बहुत श्रोताओं को दिया है. उसके सुबह से लेकर शाम तक जो आकाशवाणी ने जो दिया है ज्ञान के साथ मनोरंजन, वो जीवन में बहुत काम में आया है. और कभी कभार अगर इंसान कभी मानसिक चिंता में रहता है, टेंशन में रहता है, तो रेडियो में जो आकाशवाणी के जरिए जो संगीत यानी मनोरंजन सफर कार्यक्रम होते हैं, वो मन को बहुत सुकून मिलते हैं. और कभी कभार धार्मिक कार्यक्रम सुबह में जो आते हैं भजन, वो भी सुबह सुधार देता है दीदी. और हमें आकाशवाणी ने जो दिया वो कोई और माध्यम नहीं दे सकता दीदी. आपसे बात करके बहुत अच्छा लगा धीरज जी. आपको इस प्रोग्राम में कौन सा नगमा सुनना है? आज गाना सुनना है फकीरा फिल्म का दिल में तुझे बिठाकर. लता जी के आवाज में अच्छा गाना है. और ये गाना हमारे श्रोता मित्र है गुणवंत भाई खड़ू, लोकेंद्र वर्मा जी, गौतम रायबोले जी, तुकाराम जी, गंगाधर जी. ये श्रोताओं के साथ ये गाना आप भी सुनोगी और मुझे आपसे बात करके बहुत अच्छा लगा जी. चलिए हम आपको सुनवाते हैं आपका पसंदीदा ये नगमा. दिल में तुझे बिठा के. अच्छा. वनिता अनंत डुबे. मॅडम, आपण काय करता? मी टीचर होती, एक्झाम झाली, नंतर आता रिटायर्ड झालेली आहे. अच्छा, म्हणजे आता सध्या आपण रिटायरमेंटचा अनुभव उपभोगत आहात. तर हो हो. मला हे सांगा की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होतात, एक टीचर होत्या, त्याच्यानंतर प्राचार्य झाल्या आणि आता एक गृहिणी म्हणून देखील आपण घर सांभाळत आहात, तर या 3 भूमिका सांभाळत असताना सगळ्यात कठीण भूमिका कुठली होती? काय वाटतं आपल्याला? मला ह्या 3 भूमिका सांभाळताना आहे, 3ही भूमिका कठीण असत्या, पण त्यातली मला घर सांभाळण्याची भूमिका जास्त कठीण वाटते.
अच्छा, का बरं असं आपल्याला वाटतं? कसं आहे, आपण घरी राहतो तेव्हा पूर्ण घरावरती लक्ष ठेवावं लागते, पूर्ण मुलांचं कामकाज पाहावं लागते. एकदा टीचर म्हणून जर शाळेवर जर गेला आपण, हम्म, तर शाळेमध्ये आपण नुसतं आपली मुलं आणि आपणच राहतो, फ्री राहतो आपण. बरोबर. हं, हं. आणि घरातलं कुटुंब म्हटलं की त्याच्यामध्ये नातेवाईक आहे, नातं आहे, हा. हे सगळं सांभाळत असताना तारेवरची बरोबर. कसरत आपली होते. हो, हो. सगळं सांभाळावं लागते. हो, आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता? सतत ऐकते मी, सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11 पर्यंत सतत माझा FM चालू राहतो. अच्छा, आपल्याला कुठले कार्यक्रम आमचे आवडतात? मला त्यातले सगळे कार्यक्रम आवडते, एकांकी आवडतात, मुलाखती आवडतात, आपकी फरमाईश आवडते, मराठी गीतांचे कार्यक्रम आवडतात, सगळे कार्यक्रम आवडतात. अच्छा, मग आता आपल्या घरामध्ये कोण कोण आहेत? आता माझ्या घरामध्ये माझी सून आहे आणि मी आहे. अच्छा अच्छा, सुनबाई काय करते आपली? अच्छा, आता सध्या चहा पाणी सुरू आहे. चला, खूप छान वाटलं की चहा पाणी घेत असताना तुम्ही आकाशवाणीला फोन लावलात आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आमच्याशी बातचीत करत आहात. हो. आपल्याला ताई या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? मला या कार्यक्रमामध्ये सफर या पिक्चरचं गाणं ऐकायचंय, जिंदगी का सफर. खूप छान गाणं ताई आपण निवडलं. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? हे गाणं ऐकण्यासाठी माझ्यासोबत अनंत दुबे, अपेक्षित दुबे, आशीर्वाद दुबे, अनुजा दुबे आणि अगस्त्य दुबे. आपल्याशी बोलून मला खूप छान वाटलं. आपल्याला ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं फरमाईशी हे छानसं गीत. जिंदगी का सफर है ये कैसा सफर. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार, मी अमरावतीवरून बोलत आहे, सीमा राऊत. अच्छा, आपण काय जॉब करता? मी मॅम अकाउंट बघते, अच्छा फर्टिलायझर कंपनीचं, एक्सेल फर्टिलायझर. अच्छा, अकाउंटचं तुम्ही काम पाहत असता. तर आता अकाउंटच्या क्षेत्रामध्ये ज्या युवक युवतींना यायचं आहे त्यांना लगेच जॉब हवा असतो, तर आपला काय अनुभव आहे? लगेच जॉब मिळणं सोपं आहे, कठीण आहे, की आपल्याला अनुभव असणं खूप महत्वाचं आहे? याविषयी तुम्ही काय सांगाल? अनुभव तर पाहिजेच मॅडम, अनुभवशिवाय काहीच होत नाही. हम्म. बाकी आपली एक जिद असते, जर आपल्या जिद आहे तर आपण काही पण करू शकतो. अगदी बरोबर बोललात. आपल्या आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी देखील असतील, तर मित्रांविषयी किंवा मैत्रिणींविषयी आपलं काय मत आहे? तर म्हणजे त्याच्याविषयी काय बोला, म्हणजे तो अनुभव असते, शब्द नसते. आपण आपल्या प्रत्येक भावना त्याच्याशी व्यक्त करू शकतो, कुठलाही संकोच न करता. कधी त्याच्याशी खोटं बोलावंसं वाटत नाही. त्यांच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो. तो बरोबर. खरा मित्र. म्हणून अशी मैत्री करा जी विसरली नाही तरी चालेल, पण ते जपली पाहिजे. आज जागतिक रेडिओ दिवस आहे, तर रेडिओ विषयी काय सांगाल? मला नारी विश्व हा कार्यक्रम खूप आवडतो. तो खूप आवर्जून ऐकत असते आणि भक्ती संगीत पण मी ऐकत असते. तुम्हाला भक्ती संगीत आणि नारी विश्व हा कार्यक्रम ऐकता, तुम्हाला काय वाटते नारी विश्व या कार्यक्रमात नव्याने अजून काय यायला हवं? रेसिपी वगैरे, आणि नारीला एकटेपणा वाटते तिला कुठंतरी. नारी विश्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, किंवा आपल्या महिलांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या नारी विश्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व सखींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ताई, तुम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मला एवढंच आपल्याला म्हणावंसं वाटेल, कारण आज सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस देखील आहे आणि त्यांना भारताची बुलबुल असं देखील म्हटलं जातं. आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे? पल दो पल का एक सफर. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझे मिस्टर प्रवीण राऊत, माझा मुलगा सार्थक राऊत आणि माझी मुलगी मीरा राऊत आणि मी. चला तर मग सीमा ताई, आम्ही आपल्याला ऐकवी लागलाय. कुठून बोलताय? हाँ जी मैम, नमस्ते. हाँ नमस्ते सर, आप कहाँ से बात कर रहे हैं? मैम मैं जबलपुर से बात कर रहा हूँ, सागर चतुर्वेदी. अच्छा, आप जबलपुर से बात कर रहे हैं. आपके जबलपुर में क्या है देखने जैसा? हमारे जबलपुर में ग्वारी घाट एरिया है, मां नर्मदा जी का पवित्र स्थान है धार्मिक स्थल के रूप में. और ये जो जबलपुर की अपनी पवित्र भूमि कहलाती है, वीरांगना रानी लक्ष्मीबाई के नाम से जानी जाती है. यहाँ पे रानी लक्ष्मीबाई जी का जन्म भूमि तो जबलपुर बोला जाता रहा. अच्छा, आपके यहाँ पे खाने के चलो। कौन से पकवान? आप अगर खाने के पकवान में जाएंगे तो यहाँ पे पाटी चोखा बोलते हैं. हाँ। ज्यादातर नर्मदा जी के पवित्र स्थल के किनारे ही बनते हैं वो. वही सबसे ज्यादा फेवरेट रहता है यहाँ पे. अच्छा, आज जागतिक रेडियो दिन है, तो आपको रेडियो के बारे में क्या पता है? कैसे देखिए, लगता है रेडियो से रेडियो? क्या होता है, हमारी पुरानी यादें जुड़ी रहती हैं. और हमेशा क्या होता है, हम पुरानी यादों से और पुराने लम्हों को अगर हम ही अपने दिमाग से निकाल देंगे तो आगे आने वाला फ्यूचर, आने वाला भविष्य, ये पुरानी चीजों से हटता जाएगा. हम ये कभी नहीं चाहेंगे कि हमारे पुराने पल, पुरानी यादें
और एफएम से हमें काफी ज्यादा सीखने को मिलता है, काफी ज्यादा समझने को, सारी चीजें करने को मिलती हैं अपने को। जी हाँ, आपने बराबर कहा। कभी हंसता है, कभी नगमे सुनाता है, दिन दुनिया का हाल भी बिल्कुल फरमाता है। रेडियो दोस्त की तरह हमेशा ही साथ निभाता है। जैसे एक अपना आप पकड़ लीजिए, क्लोज फ्रेंड हो आपका, हाँ, सेम वैसे ही हमारा एक रेडियो होता है। हमारे दिल की फीलिंग, हमारे दिल का सवाल समझने वाला ही एक रेडियो समझ सकते हैं आप। आपने ये बहुत अच्छा कहा कि रेडियो के माध्यम से अपनी दिल की बातें अपने पास वाले लोगों के पास पहुंचा सकते हैं। अपने नगमे, अपने बिल्कुल। मनचाहे बातें अपने एक प्रोग्राम के माध्यम से सच में कर सकते हैं। जी जी जी। आप रेडियो सुनते हैं? जी मैम, मैं आपका स्वर संगीत और ये जो भक्ति संगीत सुबह सुबह का आता है, हाँ। वो डेली मैं टेलीकास्ट करता हूँ। अच्छा सर, आपको कौन सा संगीत पसंद है? पुराने नगमे ये अच्छे वो- लगते हैं या अभी लेटेस्ट वाले जो देखिए, तो सबकी अलग अलग होती है, पर मेरी चॉइस में भी थोड़ा सा ओल्ड में है। अच्छा और मैं ओल्ड इज गोल्ड सॉन्ग मेरे को सुनने में बहुत अच्छा लगता है। अच्छा, मैं आपको एक छोटा सा परफॉर्मेंस रखने के लिए बोल सकता हूँ। हाँ हाँ बोलिए। इन आंखों की मस्ती में, अच्छा। ये उमराव जान का गाना है, अगर आप पसंद हो तो सुना सकते हैं। बिल्कुल सर जी, हम आपको ये नगमा सुनाएंगे, पर ये नगमा सुनने के लिए आपके साथ में कौन कौन है? हमारे साथ में नगमा सुनने के लिए हमारा पूरा स्टाफ बैठा हुआ है। इसका अनुराग दुबे नाम है, शरद विश्वकर्मा जी हैं, नीलम खरे जी हैं। सर, आपसे बात करके मुझे बहुत अच्छा लगा। इन आंखों की मस्ती के दीवान हजारों में, इन आंखों की मस्ती। बोनस मिळणारी आणि विश्वासाची खात्री देणारी अशी जीवन विमा योजना खरंच आहे का? एवढ्या सगळ्या सुविधा एकाच योजनेत ते कसं शक्य आहे? नक्कीच शक्य आहे. ग्रामीण टपाल जीवन विमा योजना 19 ते 55 वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 10 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण आणि कमी प्रीमियम मध्ये अधिक लाभ. 1995 पासून पोस्ट खात्याचा विश्वास, ग्रामीण कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी एक भरोसेमंद जीवन विमा योजना. ही योजना आपल्या गावातील पोस्टात उपलब्ध आहे. डाकघर अमरावती विभाग द्वारा जनहितार्थ जारी. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात मी अमरावती मधून SRP कॅम्प मधून बोलत आहे मॅडम. पूजा राजकुमार जाधव. काय करता आपण? मी आपली घरगुती मुलांना सांभाळ करते, घर सांभाळते. म्हणजे हाऊस वाईफ आहात तर हो, तुम्ही. हा. पण खरं सांगू का, हाऊस वाईफ ही जरी घरी जरी असली तरी दिवसभराची कामं सगळ्यात जास्त महत्वाची तीच करत असते, हो, ते तर बरोबर आहे. है ना? काय वाटतं तुम्हाला, हो. ज्या महिला नोकरी करतात त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, आणि ज्या घरी महिला असतात त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? दोन्ही महिलांचं महत्वाचंच काम आहे, कारण की बाहेर काम करणाऱ्या महिला सुद्धा पण घर सांभाळून, मुलं सांभाळून, आपल्या नवऱ्याचे सर्व कर्तव्य पार करून बाहेर काम करतात. हो आणि घरच्या महिलांचं ते सर्व सांभाळतात, ते सर्वांना, हो आपल्या सासू सासऱ्यांना, मुलांना, सर्व आपल्या घरातल्यांच्या सर्व गरजा भागवतात. दोघींचं पण महत्वपूर्णच काम आहे. अगदी बरोबर बोललात. पण कधी कधी असं वाटतं ना की नोकरी करणाऱ्या महिलांना खूप मस्त असतं. कधी वाटलं तेव्हा त्या बाहेर जाऊ शकतात, कधी वाटलं त्यांना त्या जॉबवरून आल्या की मी आज थकली आहे म्हणून आराम करू शकतात, हो ना? पण घरगुती ज्या महिला असतात, गृहिणी ज्या असतात, त्यांना मी थकली हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही, कधीच येतच नसतो. नाही. तो शब्द निघतच नाही, तोंडातूनच नाही निघत. अगदी बरोबर. म्हणजे दिवसातले 12 ते 24 तास त्या सतत चालू असतात. हो, बरोबर. ताई, आपल्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि मला 2 मुली आहेत. आणि आमच्या घरातला सर्वात महत्वाचा मेंबर म्हणजे आमच्या इथे एक डॉग आहे. अरे बापरे, म्हणजे प्राण्यांविषयी तुम्हाला आवड आहे तर. माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवड आहे, त्यातून मला आवड झालेली आहे. अच्छा, खूप छान वाटलं की मुक्या जनावरांना देखील आपण एक चांगल्या पद्धतीने लळा लावतो. आणि खरं म्हटलं तर माणसांना जेव्हा आपण प्रेमाने बोलतो किंवा जिव्हाळ्याची नातं तयार होतात, त्या नात्यांपेक्षा पशूंसोबत जे नातं एक तयार होतं ते एक वेगळंच नातं तयार होत असतं. हो, ते अगदी बरोबर आहे. आणि आमच्या घरातला मेंबरच आहे तो एक म्हणजे आपला एक पशु जनावर म्हणून असं कधीच त्याला हे नाही करत. बरोबर, तो आपला एक फॅमिलीतला मेंबरच होऊन जातो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे? मला प्रेम रोग मधलं एखादं गीत ऐकून द्या मॅडम, कारण की माझ्या सासूबाईला खूप आवडते या पिक्चर मधले गाणे. अच्छा, आता तुम्ही मला हे सांगितलं की तुमच्या सासूबाईंना हे गाणं खूप आवडते आणि सासूबाईंची आवड तुम्ही जपता. काय वाटते, सासूबाईचं आणि सुनेचं नातं कसं असायला हवं? आमचं दोघींचं नातं खूप चांगलं आहे. म्हणजे एकमेकीला समजून घेतो, कधी पण काही अडचण असली काही असली तर एकमेकीला आधार देतो. अगदी बरोबर. म्हणजे आई आणि मुलीसारखं नातं जर सासू सुनेमध्ये असेल तर ते घर एकदम फुलून निघतं.
हो. आणि आमच्या दोघींचं खूप चांगलं पटते असं. म्हणजे काही असं गैरसमज नाही, काही नाही, असं मिळून मिसळून राहतो. खूप छान वाटलं ताई की तुम्हाला सासूविषयी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि आजच्या ज्या मुली आहेत या मुलींना नक्कीच आपण संदेश देऊ शकतो की जर प्रेमाने नात्याने आपल्या आईसारखं जर आपल्या सासूला बघितलं तर नक्कीच घर जे आहे हे सुखमय होऊ शकतं आणि एक घरातील जे वातावरण आहे तेही आनंदी राहू शकतं. आनंदी राहते. हो, आपल्याला घरात करमणूक पण होते. आपण आम्हाला फोन केलात आणि इतके छान गाणं आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझ्या सासूबाईंचं नाव आहे पुष्पा अरुण जाधव, सासऱ्यांचं नाव आहे अरुणराव जाधव, मिस्टरांचं नाव आहे राजकुमार अरुणराव जाधव आणि माझ्या मुली गार्गी आणि रिद्धी जाधव. चला तर मग आपण ऐकूयात यांच्यासोबत हे छानसं गीत. कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय? हॅलो मॅडम, मी सीमा राहुल भिल, उमरेड, जिल्हा नागपूर इथून बोलत आहे. हा बोला सीमाताई. मला तुमचा आकाशवाणी अमृतचा प्रोग्राम खूप आवडतो. मी अच्छा. नेहमी ऐकत असते. उमरेडला आमचे कार्यक्रम ऐकू येतात? हो, मी ऑनलाईन ऐकते मॅडम. अच्छा, म्हणजे न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकता? हो, नेहमीच. मला अच्छा. खूप आवडते म्हणून मी आज कॉल लावला तुम्हाला. तुम्हाला स्वरसंवाद हा कार्यक्रम आवडतो असं आपण म्हटलं, तर हा कार्यक्रम आपल्याला का आवडतो? कारण तुम्ही म्हणजे नेहमी खूप छान बोलता आणि गाणे खूप छान छान गाणे पण देता हा. आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे. धन्यवाद ताई, आपल्याला माझा आवाज आवडला. ताई आपण काय करता? मी नर्स आहे, हॉस्पिटलमध्ये जॉब करते. तुम्ही नर्स आहात, एक ड्युटी सांभाळून आपण घरही सांभाळता. कसं मॅनेजमेंट मॅडम. करता तुम्ही? करावं लागते, छोटं बाळ पण आहे आणि अच्छा. घर आणि ड्युटी दोन्ही ऍडजस्ट करावं लागते मॅडम. आता हे जे नर्सिंगचं काम आहे याच्यामध्ये आता जी नवीन युवक युवती येऊ पाहत आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण आजकालच्या युवक युवतींमध्ये पेशन्स आपल्याला दिसत नाही, त्यांना झटपट प्रगती हवी असते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बाकीच्यांचं काही नाही, आपण कसं इमानदारीनं लोकांची सेवा करायची. कारण ते लोक आजारामुळे खूप त्रस्त असतात. हम्म. त्यांना आपण थोडंसं कम्युनिकेशन केली पाहिजे आणि त्यांची मनातून सेवा केली पाहिजे. आणि बाकीच्यांनी आपल्या तब्येतीला जपलं पाहिजे, नेहमी चांगला आहार घ्यायला पाहिजे, हम्म. व्यायाम केला पाहिजे सर्वांनी. बरं. आणि कसं आपण जेवढा शरीराला जपतो तेवढं चांगलं राहील हम्म. असं माझं सर्वांना सांगणं आहे. बाकी तर काही नाही. हो, खरंच खूप छान तुम्ही सांगितलं की स्वतःची काळजी आपण नक्की घ्यायला पाहिजे. कारण आपण सगळ्यांची काळजी मात्र घेत राहतो पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरतो. हा, बरोबर मॅडम. आपल्याला आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? मॅडम, मला धडकन पिक्चर मधलं कोणतंही गाणं ऐकवाल. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझ्यासोबत माझे सासू आहे शांताबाई भिल, राहुल भिल माझे हसबंड आणि माझा मुलगा रियांश भिल आणि माझ्या मैत्रिणी पण आहे, सिरियल स्टाफ. माझ्या मैत्रिणीला पण खूप आवडतो तुमचा प्रोग्राम, ते आपण नेहमी ऐकत राहतात. ताई, आज जागतिक रेडिओ दिन आहे, तर रेडिओ विषयी तुम्ही काय सांगाल? रेडिओचा प्रोग्राम मी लहानपणापासून ऐकते आणि खूप फेवरेट आहे माझा रेडिओचा प्रोग्राम. आणि आज कसं सर्व जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या पूर्ण भारतामध्ये रेडिओचा हा प्रसार भारती केंद्र कसं सर्व ऐकतात. त्याच्यामुळे बरं. कसं सर्वांना माहिती होते, नॉलेज मिळते. त्याच्यामुळे कसं कधी तुम्ही वेगळ्या प्रकारचे प्रोग्राम ठेवता, त्याच्यामुळे कसं आम्हाला खूप साऱ्या माहिती पण मिळतो. खरंच तर आहे. आम्हाला मनापासून खूप आवडतो प्रोग्राम. धन्यवाद ताई, आपल्याला आमचे कार्यक्रम आवडतात. विविध प्रकारची माहिती या रेडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. सर्वसामान्यांना एकत्र आणण्याची अद्वितीय शक्ती सामावलेलं श्रवणीय माध्यम हे रेडिओ आहे. म्हणूनच जागतिक रेडिओ दिनाच्या आपल्या सर्व श्रोत्यांना अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देते. खूप छान वाटलं ताई आपल्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? आकांक्षा गरपाल बोलत आहे, सावणे, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आकांक्षा, काय करतेस तू? मी इंजिनिअरिंगला आहे. घरी कोण कोण आहे तुझ्या? आई, बाबा आणि भाऊ. मी. अच्छा, तुला काय करायला आवडतं? कुठला छंद तुला आहे? मला मराठी गाणे ऐकायला आवडते, स्वतःच्या कविता बनवायला आवडते. अच्छा, तू कविता पण करतेस? हा, कवितेचा छंद तुला कसा आणि कधीपासून लागला? मला कवितेचा छंद हा 7वी पासून लागला. अच्छा, आमचे रेडिओचे कार्यक्रम ऐकतेस? हो, कसे वाटतात तुला आमचे रेडिओचे कार्यक्रम? छान वाटते. आज जागतिक रेडिओ दिवस आहे. हा जो दिवस आहे हा युनेस्कोद्वारे घोषित केलेला आहे आणि रेडिओचं महत्त्व आणि प्रभावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर रेडिओच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो. तर त्याविषयी तू काय सांगशील? आकाशवाणीच्या कार्यक्रमामधून आपल्याला काय मिळतं?
आम्हाला रेडिओ मार्फत करिअर बद्दल खूप काही गोष्टी माहिती होते हा. आणि आणखी मोटिवेशनल माहिती होते, रोजच्या घडामोडी सुद्धा माहिती होते रेडिओ पासनं. आणि आकाशवाणी केंद्र असं आहे की आपण सोबत कुठे पण घेऊन फिरू शकतो. मोबाईल मध्ये न्यूज ऑन एअर ऍप आहे, त्यामुळे आपण कधी ऐकू शकतो. अगदी खूप छान आपण सांगितलं की रेडिओ हा आपण कुठेही कधीही ऐकू शकतो. कारण टीव्हीचं जर आपण बघितलं तर टीव्ही समोर बसल्यानंतर आपल्याला ते बघावं लागतं, ऐकावं लागतं आणि एका जागेवर आपल्याला स्तब्ध व्हावं लागतं. पण रेडिओ किंवा आकाशवाणी असं माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आपले कामही करू शकतो आणि कानाने आपले ते कार्यक्रमही ऐकू शकतो. खूप छान वाटलं आकांक्षा तुझ्याशी बोलून. तुला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय? मेहंदीच्या गाण्यावर. हे गाणं ऐकण्यासाठी तुझ्यासोबत कोण कोण आहे? माझे बाबा संजय गरपाळ, आई कविता गरपाळ, माझा भाऊ ऋग्वेद गरपाळ, अंश गरपाळ, मी स्वतः आकांक्षा गरपाळ आणि माझ्या काकू जोशना गरपाळ. चला तर मग आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानचं हे गीत. मेहंदीच्या पानावर हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? मी नागपूरवरनं राहुल इंदाणे. अच्छा, काय करता सर आपण? मी बँकेत आहे. सर, आपण नागपूरला राहता, तर नागपूरला काय विशेष आहे बघण्यासारखं? अरे नागपूर तर भारताचा मध्यभाग आहे. 0 मैल आहे आपलं. सर, आपल्या घरी कोण कोण आहे? माझी मिसेस आणि 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. आपण आमचे रेडिओचे कार्यक्रम ऐकता? हो, कसे वाटतात आपल्याला आमचे कार्यक्रम? छान, एकदम छान. तुम्ही जे लोक सगळ्यांच्या मनाचे जे गाणे ऐकता ना, त्याने एकदम छान वाटायला लागतं. कारण की काही काही लोक जे गाणे आपण कदाचित रोजच्या दिनचर्येमध्ये ऐकत नाही, काही लोक ते गाणे सांगतात. त्याच्यामुळे अरे हे गाणं किती सुंदर आहे, असं अरे आपण हे गाणं किती वर्ष झालं ऐकलेलं होतं, असं होऊन जातं. अच्छा, म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून जुने पुराणे गाणे जे आपल्या ध्यानीमणी नसताना अचानक लागले तर ते ऐकायला देखील खूप छान वाटतं. खूप छान, खूप छान. काहीतरी आठवणी नवीन हे होऊन जातात. अच्छा, सर, आपण रेडिओ कुठे आणि कसं ऐकता मग? कारण आपण तर बँकेत नोकरी करता. गाडीमध्ये माझ्या. सर, आपण मैत्रीविषयी काय सांगाल? काय वाटते, मैत्री म्हणजे काय? मैत्री नसली तर जीवनच काय आहे? मित्र आणि मैत्री हे असणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या जीवनात. आपलं मन मोकळं करण्यासाठी, आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी, किंवा असं म्हणूया की त्यांच्या काही गोष्टी आपल्याला ऐकून घ्यायच्या असतात, त्यांना आपल्याशी काही बोलायचं असते, ते तर असणं आवश्यक आहे. कारण मित्र मैत्रिणी असल्याशिवाय आपल्या जीवनातील दुःख सुख हे सांगण्यासाठी, आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी मैत्री ही खूप महत्वाची असते. बिलकुल. आणि ते म्हणतात ना, अडचणीचे उभे राहतात, हसवतात, रडवतात, सांभाळून घेतात, तेच खरे मित्र जीवनाचे सार्थक करतात. आणि हेच मैत्रीचं अस्तित्वाचं नेमकं प्रतीक आहे असं आपल्याला म्हणता येईल. बिलकुल बिलकुल. पण यावर मी अजून एक शब्द म्हणेन. मैत्री म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या मित्राशी बोलणं, याला मैत्री नाही. कधी पण कोणत्याही अडचणीत अचानक एखादा फोन आला तरी त्या मित्रापासून आता दिवा एकदम गोष्टी एकदम लक्षात येऊन जातात. आता माझ्या शाळेचे मित्र आहेत काही, अचानक फोन येऊन जातो की मी अचानक फोन करून जातो. त्या जुन्या गोष्टी येतात आणि चला आपली गोष्ट शिक्षक आहे का अजून गेली नाही. बरोबर. हो, रोज बोलणं याला मी असं म्हणणार नाही की मैत्री ठीक आहे. मैत्री अशी आहे की डिस्टन्स असलं, लॉंग डिस्टन्स असलं किंवा रोज भेटणं असलं असं नाही. बोलणं एखाद वेळा तरी पण मैत्री आहे, शिकून आहे आपली मैत्री. आपल्या आयुष्यातील प्रत्येक मित्र हा एक भेट आहे जी आपल्याला नवीन दृष्टिकोन, नवीन हसू आणि नवीन स्वप्न देत असतो. या भेटीमुळे आपलं जीवन समृद्ध होतं आणि मैत्रीचं हे उपहार आपल्या सगळ्यांना लाभो. तुम्हालाही हे मित्र मैत्रिणी आयुष्यभर अशीच कायम सोबत राहोत. तर आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय? जब कोई बात बिगड़ जाए. छान गाणं सर आपण निवडलं. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझी मिसेस आहे, कीर्ती राहुल इंदाणे, कांती राहुल इंदाणे, नक्ष राहुल इंदाणे आणि कल्पना नरेंद्र इंदाणे, नरेंद्र देवराव इंदाणे. चला तर मग आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय सर? मी संजय वाघोळे बोलतोय, अमरावतीवरून, रेडिओ सोबत संघाचा सचिव. आज माझा फोन लागला, खूप आनंद झाला मला. बऱ्याच दिवसानंतर माझा फोन कार्यक्रमामध्ये फोन लागलेला आहे. हो सर, कारण स्वरसंवाद हा कार्यक्रम सगळ्या श्रोत्यांचा आवडता असल्यामुळे प्रत्येक वेळेस भरपूर फोन कॉल्स आमच्यापर्यंत येत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्यांची फोन कॉल्स घेऊ शकत नाही कारण आम्हाला वेळेचा अभाव असतो.
आणि त्याच्यामुळे आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की प्रत्येक वेळेस म्हणजे तुमचा कॉल लागला नसेल, वेटिंग दाखवलं असेल, पण ते म्हणतात ना, आशा सोडायला नको, आणि ती जर आशा सोडली नाही तर नक्कीच कधी ना कधीतरी फोन लागतो, आणि आजच्या कार्यक्रमात आपला हा फोन लागलेला आहे. कसं वाटतंय आपल्याला सर? आज खूप आनंद झाला. आज खूप प्रयत्नानंतर फोन लागलेला आहे हं. आणि खूप छान हा कार्यक्रम आता सादर होत आहे. बरेच आमचे श्रोता या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. त्यांच्या गावाची माहिती, भौगोलिक माहिती, पौराणिक माहिती आणि श्रोत्यांबद्दलची माहिती या कार्यक्रमातून आम्हाला मिळत आहे. असाच हा कार्यक्रम सुरू राहावा. सर, आज राष्ट्रीय महिला दिन आहे, कारण आज सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे, ज्यांना भारताची बुलबुल असं म्हटलं जातं. त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? सरोजिनी नायडू ह्या एक अशी महिला होती की जे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी खूप सहभाग घेऊन आपलं मोलाचं योगदान दिलं. खरंच, कारण त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्ता, हा. प्रभावी वक्ते आणि कवयित्री देखील होत्या. आणि त्यांची सर मला एक छानशी कविता आठवते. मैं सोच भी बदलती हूँ, नजरिया भी बदलती हूँ. मैं सोच भी बदलती हूँ, नजरिया भी बदलती हूँ. मिले ना मंजिल मुझे तो मैं पाने का जरिया भी बदलती हूँ. बदलता नहीं अगर कुछ तो मैं लक्ष्य नहीं बदलती हूँ. उसे पाने का पक्ष ही नहीं बदलती हूँ, नहीं बदलती हूँ. सरोजिनी नायडू यांनी खूप छान सुंदर ही कविता लिहिली होती, आणि आज ती तुमच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी ही कळलं की सरोजिनी नायडू एक चांगल्या कवित्री होत्या, ही आम्हाला यामधून कळलं मॅडम. सर, आज जागतिक रेडिओ दिवस पण आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? रेडिओ हे असं एक माध्यम आहे की या माध्यमातून म्हणजे राजीव हिडिओ मॅडम नाही आहे, पुण्याचं माध्यम आहे. प्रत्येकाला म्हणजे वृद्धावस्थापासून तर तरुण बालकपर्यंत हा कार्यक्रम ऐकून प्रेरणा मिळू शकते आणि सकारात्मक ऊर्जा याच्यामधून निर्माण होते. खरंच खूप छान सांगितलं सर आपण. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे? मला 1976 मध्ये प्रसारित झालेला चित्रपट आहे अमोल पालेकर आणि झरीना जवळचा चितचोर या चित्रपटातील आज से पहिले आज से ज्यादा इतनी खुशी मुझे कभी नहीं मिली. कारण खूप दिवसानंतर फोन लागला, खुशी म्हणून गाण्याचा आपण. नक्की सर, आम्ही आपल्याला हे गीत ऐकणार आहोत, पण हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? आता आपला फोन लागलाय. कुठून बोलताय मॅडम आपण? मी नागपूरहून बोलते मॅडम, करुणा इंगोली. काय करता आपण? मी हाऊस वाईफ आहे. आपले मिस्टर काय करतात? ते एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात. घरी कोण कोण आहे आपल्या? मला एक मुलगी आहे, मुलगा आणि माझी सासू. म्हणजे तुमची एकत्रित कुटुंब आहे. तर हो. मला हे सांगा की तुम्हाला कुठला छंद आहे? मला तसा छंद आहे गाणे ऐकण्याचा, आणि मी शिलाई काम पण करते. शिलाई काम आपण करता? काय काय शिवता मग तुम्ही? मी ब्लाऊज आणि ड्रेस शिवते. आता नवीन एक फॅशन निघाली आहे. जुन्या ज्या साड्या असतात त्या जुन्या साड्यांपासून नवीन नवीन फॅशनेबल ड्रेसेस शिवल्या जातात. याविषयी तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? जी नवीन पद्धत होती मॅडम ती आता म्हणजे आली आहे, म्हणजे जुनी आहे, फक्त त्याला कुठेतरी नवीन वळण देऊन थोडस कुठेतरी कट करून किंवा पॅच लावून आपल्याला असं म्हणता येईल की जे जुनी फॅशन होती ही जुनी फॅशन पुन्हा नव्याने येते आहे, आणि जुन्या फॅशनला कुठेतरी मॉड करून, कुठेतरी नवीन त्याला दृष्टिकोन देऊन, त्याला नवीन पद्धतीने सजवून ते अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न आपण करता. बरोबर. पद्धत तीच आहे, पण त्याला कुठेतरी नवीन वळण देऊन आणि ते मॉडिफाईड करून त्याला नवीन बनवण्यात आली आहे. बस एवढंच. हो, खरंच आहे. आणि आता फॅशनचं युग आलेलं आहे, त्याच्यामुळे फॅशनच्या दुनियेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येईल आपल्याला. वेगवेगळे कपडे आहेत, वेगवेगळे फ्रॉक्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शिवले जातात. आणि खरं पाहतो म्हटलं तर जुन्या काळाची जी पद्धत आहे हीच आता पुन्हा नव्याने आपल्याला येताना दिसून येत आहे. अगदी बरोबर. काय वाटतं तुम्हाला, जुनं ते सोनं आहे की नवीन आता सध्या जी क्रेज सुरू आहे याविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला जुन्या पद्धती आवडतात की नवीन पद्धती? नवीन प्रत्येकाने स्वीकारलंच पाहिजे, पण जे जुनं आहे ते तर आपलं आहेच जुनं. जुनी जी पद्धत आहे ती स्वीकारलीच पाहिजे. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं, आणि ते खरंच आहे. जुने लोक जे सांगायचे, जे आपल्याला संस्कार जुने लोकांनी दिलेत, ते संस्कार आज आपल्या पिढीमध्ये दिसून येतात आहे. आणि पुढे भविष्यातली जी पिढी आहे या पिढीमध्ये देखील हे संस्कार आपोआप रुजण्याकरता एकत्रित कुटुंब असणे देखील खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ताई, आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय? मला ऐकायचं आहे हम दिल दे चुके सनम मधलं टायटल सॉन्ग. खूप छान गाणं आपण निवडलं. हे गीत
गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? मी करुणा देवपारे, माझे मिस्टर आहेत अमोल देवपारे, माझी मुलगी आहे संबोधी देवपारे, संविधान देवपारे, माझ्या सासूबाईचं नाव आहे निर्मला देवपारे. ताई, आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय? वलगावरून बोलतो. मेरा कयूम शाह अयूब शाह. सर, आप वलगांव में रहते हैं? हाँ जी. वलगांव में क्या खास है? मतलब गाड़ी के बाबा मंदिर है वहाँ पर, बहुत पुराने जमाने की इमारतें हैं. मकतुल शाह बाबा के बरगाम दरगाह, वहाँ पर संतों की बस्ती है. वो बहुत बड़ा ब्रिटिश के दौर का नदी का पुल बना हुआ है वहाँ पर. वहाँ से पेड़ी नदी है. हाँ. और उस पेड़ी नदी के पास में एक भगवान कृष्ण का भी मंदिर है, वहाँ पे आश्रम है. हाँ, वहाँ पर गाड़ी के बाबा आश्रम है ना वहाँ पर. सर, आप क्या करते हैं? मैं बलगांव से अमरावती आता है यूनिवर्सिटी के पास में, वहाँ पर मेरी पंचर की दुकान है. अच्छा, आप फिर रेडियो कब सुनते हैं? तो मेरा पास एफएम ही है ना मेरे पास में. अच्छा, एफएम पे सुनते हैं. एफएम सुनते हैं. आपको हमारे कौन से प्रोग्राम अच्छे लगते हैं? तुम्हारे प्रोग्राम में अभी जो पिछले दिनों नमस्कार अमरावती, उसमें आपके कार्यक्रम में मेरा भी इंटरव्यू हुआ पिछले दिनों. हाँ हाँ, जो अच्छे लोग रहते हैं, जो मेहनत करते हैं, उनका बड़ा नाम होता है. उन लोगों की मुलाकात हम इस नमस्कार अमरावती के माध्यम से लोगों तक पहुंचाते हैं. मैं तो मैडम इतना बड़ा नहीं हूँ ना. मैं तो बस इसमें तो पंचर का काम करके इसमें तो कुछ पैसा बचा के समाज सेवा में लगा था. कुछ तो बड़ा काम नहीं करता मैं. आज के इस दुनिया में समाज सेवा करना भी बहुत अच्छी बात है. और ये आजकल मतलब खुद के पास कितने भी पैसे हो, पर दिल अगर उसका कम है, उसका दिल नहीं मानता है, तो वो समाज सेवा नहीं कर सकता है. पर आपका पंचर का दुकान होने के बाद भी आप उसमें से भी कुछ बचा के समाज सेवा कर रहे हैं, यही बहुत बड़ी बात है. और ये बात लोगों तक पहुंचानी चाहिए. ये आकाशवाणी के माध्यम से हम लोगों ने किया है. नगमा सुनने के लिए आपके साथ में कौन कौन है? हमारे साथ में है देवानंद वानखड़े हैं, हमारे जुबेर भाई है, हमारे घर की पूरी टीम है, हमारी बेगम साहिबा है, सादे का भी. सर, आपको इस प्रोग्राम में कौन सा नगमा सुनना है? किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आजच्या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत, कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत. कारण या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमात नवीन श्रोत्यांना त्यांच्या आवडीची गाणी आवडत्या व्यक्तींना ऐकवून आमच्याशी मनसोक्त अशा गप्पा करू द्यात. जाता जाता सांगू इच्छिते की आजच्या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे